बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. असे असले तरी परिस्थिती धोक्याबाहेर असून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. मार्कंडे, घटप्रभा, मलप्रभा व कृष्णा नदीशिवाय बेळ्ळारी नाला पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. या नद्यांच्या खोऱ्यामध्ये येणाऱ्या भागांचा दौरा करण्यात आला असून संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास पुराच्या विळख्यात सापडणाऱ्या नागरिकांसाठी 420 पेक्षा अधिक काळजी केंद्र निर्माण करण्यात आली आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या वास्तव्यासह इतर सुविधा पुरवण्याची व्यवस्था केली आहे. कावेरी नदीच्या पाहणी व तेथील परिस्थिती देखरेखसाठी विशेष अधिकारी नेमणूक करण्यात आली असून खानापूर तालुक्यामध्ये पाऊस अधिक प्रमाणात कोसळत असून 15हून अधिक पूल पाण्याखाली गेले आहेत. यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात येत असून कुसमळी पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असून यासाठी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. दरवर्षी पडणाऱ्या पाऊसपेक्षा अधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्यात झाली असून जिल्ह्यात अनेक घराची पडझड झाली आहे. त्यानुसार भरपाई दिली जाईल. राज्य सरकारकडून मार्गसूची जारी केल्यानंतर ती भरपाई दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. ನಮ್ಮ ಕರಾವಳಿನಲ್ಲಿ ಹಂಗೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆನಲ್ಲಿ ಹಂಗೆ ಬಟ್ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಇದೆ ತಾವು ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಬಟ್ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆ ಇದೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿನೂ ಅವ್ರು ಹೋಗ್ಬೋದು. ಅದರಲ್ಲಿ ಏನು ನಮಗೆ ಏನು ಆಕ್ಷೇಪಣೆ ಇಲ್ಲ. ಕ್ರಾಪ್ ಲಾಸ್ ಮತ್ತು ಹೌಸ್ ವ್ಯಾಲ್ಯೂ ನಾನು ತಮಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಒಂದು ಪ್ರೆಸ್ ನೋಟ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಈಗ ಹೌಸಿಂಗ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ಗೆ NDRF ಪ್ರಕಾರ ಪೂರ್ತಿ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಆವಾಗ 1,20,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು. ನಾವು ಅದನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ್ಯಂಡ್ ಪಾರ್ಷಿಯಲ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ 2 ಕ್ಯಾಟಗರಿ ಇರುತ್ತೆ. ಕಚ್ಚಾ ಹೌಸ್, ಪಕ್ಕಾ ಹೌಸ್. ಪಕ್ಕಾ ಹೌಸ್ ಇದೆ ಅಂದರೆ ನಾವು 6,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಕಚ್ಚಾ ಹೌಸ್ ಇದೆ ಅಂದರೆ ನಾವು 4,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಕ್ರಮ ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ SDRF ನಾಮ್ಸ್ ಏನಿದೆ ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ನಾನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಆಲ್ರೆಡಿ ತಲುಪಿಸಿದ್ದೀನಿ.